महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे। मागील कित्येक महिन्यांपासून ज्याची खरं तर प्रतीक्षा होती ती घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे आणि एका अर्थी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये केवळ एका टप्प्यामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 20 नोव्हेंबर 2024 ला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान होईल। त्यानंतर 3 दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं कामकाज पूर्ण करायचं आहे। याबाबतची माहिती आज केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। दरम्यान जेव्हा आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित झाली आहे तेव्हापासूनच म्हणजे आजपासूनच राज्यभरामध्ये महिन्याभरासाठी आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे। त्यामुळे येत्या कालावधीमध्ये म्हणजे पुढील एका महिन्यामध्ये राज्यातील विविध पक्षांवर, नेत्यांवर, उमेदवारांवरती काही निर्बंध सुद्धा लादली जाणार आहेत। सरकारला सुद्धा या निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे। त्यामुळे ही आचारसंहिता नेमकी काय आहे, या कालावधीमध्ये कुठल्या गोष्टी करण्यास मुभा असते व कुठल्या गोष्टी करण्यास निर्बंध असतात, याविषयीची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया आचारसंहिता म्हणजे काय हे जाणून घेण्यापासून। तर देशामध्ये निष्पक्षपणे आणि स्वतंत्रपणे निवडणुकीचं कामकाज पूर्ण व्हावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही नियम आखून दिले जातात आणि याच नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं। देशामध्ये सुरळीत निवडणुका पार पडाव्या त्यासाठी जी आदर्श आचारसंहिता असते तिचं पालन हे राज्य सरकारकडून तसंच विविध पक्षांकडून, उमेदवारांकडून आणि सर्व नेत्यांकडून होणं हे अत्यावश्यक असतं। भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 नुसार आचारसंहिता लागू असताना राज्यातील सरकारवर तसंच विविध पक्षांवर त्यांच्या उमेदवारांवरती देखरेख ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग करू शकतं आणि ह्या सगळ्यांना आचारसंहितेचे निर्बंध व नियम यांचं पालन करणं हे बंधनकारक असतं। या आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीमध्ये विविध पक्षाच्या नेत्यांना, उमेदवारांना त्यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयीची माहिती आचारसंहितेच्या माध्यमातून दिली जाते। याशिवाय निवडणुकीसाठी जेव्हा मिरवणुका काढल्या जातात, रॅली काढल्या जातात, प्रचार सभा आयोजित केल्या जातात, तर या सगळ्याचं आयोजन करण्यासाठीच्या ज्या नियम व अटी आहेत त्या सुद्धा आचारसंहितेमध्ये अधोरेखित केल्या जातात। आता आपण बघितलं आचारसंहिता म्हणजे काय। आता या आचारसंहितेमध्ये नेमकं काय करण्याची मुभा असते व काय करण्याची मुभा नसते याविषयी आपण माहिती घेऊयात। आता आपण जे नियम पाहणार आहोत ते राज्यातील विविध पक्षांना, त्यांच्या नेत्यांना, उमेदवारांना लागू होतात। यानुसार आचारसंहितेचा जो प्रमुख नियम आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही पक्षाचा उमेदवार हा मतदाराला धमकावू शकत नाही किंवा त्याला आमिष देऊ शकत नाही। दरम्यान निवडणुकीसाठी जेव्हा तुम्ही प्रचार सभा घ्याल तेव्हा समोरच्या पक्षाच्या धोरणांवरती टीका करू शकता, मात्र उमेदवाराच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख करता येत नाही। जर आपण या कालावधीमध्ये बैठका घेणार असाल, रॅलीचं आयोजन करणार असाल तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं। या प्रचार सभांमध्ये, रॅलीजमध्ये आपल्याला कुठल्याही विरोधकाचा पुतळा जाळता येत नाही। याशिवाय जेव्हा निवडणुकीचं मतदान पार पडतं तेव्हा मतदान केंद्रावरती मतदान केंद्रातील कर्मचारी, अधिकारी आणि मतदार यांच्याशिवाय कुठल्याही उमेदवाराच्या संबंधित लोकांना प्रवेश घेता येत नाही आणि मतदार केंद्रापासून 100 मीटरच्या अंतरावर कुठल्याही प्रकारे प्रचार करण्याला मुभा नसते। या सगळ्या नियमांचा जर कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडून, उमेदवाराकडून जर भंग होत असेल तर संबंधित व्यक्तीची तक्रार ही आपल्याला नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निरीक्षकाकडे करण्याची मुभा दिलेली असते। आता हे जे निर्बंध आपण पाहिले ते होते राज्यातील विविध पक्षांवरती, नेत्यांवरती व उमेदवारांवरती येणारे। मात्र याशिवाय राज्य सरकारला सुद्धा आचारसंहिता लागू होताच काही बंधनांचं पालन करावं लागतं। आता ही बंधनं कोणती ते आता आपण जाणून घेऊया। आचारसंहितेमध्ये राज्य सरकारवरती जी बंधनं येतात त्यातलं प्रमुख बंधन म्हणजे या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होते तेव्हापासून सरकार कुठल्याही प्रकारच्या नवीन योजनेची घोषणा करू शकत नाही, अंमलबजावणी करण्यास सुद्धा मनाई केली जाते। याशिवाय एखाद्या योजनेचं किंवा एखाद्या प्रकल्पाचं लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम सुद्धा सरकारला घेण्यासाठी मनाई केली जाते। सरकारी बंगला, सरकारी निवासस्थान, सरकारी यंत्रणा, सरकारी विमान,
सरकारी गाड्या यांसारख्या कुठल्याही सुखसुविधांचा वापर हा आपल्याला वैयक्तिक किंवा पक्षाच्या प्रचारासाठी करता येत नाही. सरकारी समाज माध्यमांचं मंच वापरून आपण यावरून आपला पक्षाचा किंवा स्वतःचा प्रचार किंवा जाहिरात करू शकत नाही. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कुठल्याही योजनेसाठी प्रकल्पासाठी नव्याने निधी सुद्धा जाहीर करता येत नाही. आचारसंहितेअंतर्गत हे सगळे नियम राज्यातील सरकारवरती तसंच विविध पक्षांवरती, नेते, उमेदवार सगळ्यांवरती लागू असतात आणि याच नियमांचं पालन पुढील महिनाभर म्हणजे 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत करणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही राज्यातील सर्व मतदारांना सुद्धा आवाहन करू इच्छितो की आपल्याला तारीख आता कळलेली आहे, त्यानुसार आपल्या कामाचं नियोजन करा आणि त्यानंतर जेव्हा 20 नोव्हेंबर 2024ला राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल तेव्हा आवर्जून वेळ काढून मतदान केंद्रावर पोहोचा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा. मतदानाशी संबंधित तसंच विधानसभा निवडणुकीशी संबंधित वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या वेबसाईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.